नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत RTO MVI साठी लागणारं सिलेबस, ज्यामध्ये मी तुमचे दोन्ही टॉपिक कव्हर केलेले आहेत, म्हणजे टप्पे कव्हर केले आहेत, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. तर 2022 मध्ये यामध्ये बदल करण्यात आले होते. 2022च्या पूर्वी जे RTOच्या एक्झाम झाल्या, ज्यामध्ये 80 प्रश्न हे GSचे असायचे आणि 20 प्रश्न हे टेक्निकलचे असायचे. तर त्यांनी टेक्निकलचे जे 20 प्रश्न होते ते पूर्णपणे डिलीट केले आणि पूर्ण 100 क्वेश्चन हे GSचे विचारायला सुरुवात केली. आणि ही परीक्षा आधी सेपरेट होत होती, पण 2022 पासून ही परीक्षा कंबाईन केली आहे ग्रुप सी सोबत. तर तोच आपण आता नवीन आलेला सिलेबस पाहूयात, कारण की सध्या जाहिरात येण्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर सिलेबस समजून अभ्यासाला सुरुवात करा. तर या सिलेबससाठी लागणारी जी बुक लिस्ट आहे त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, तर सगळी पुस्तकं वाचत बसू नका एका विषयासाठी. जे काही मी त्या बुक लिस्टमध्ये दिले आहेत तेवढेच लिमिटेड पुस्तक वाचा, कारण की ही ॲड जेव्हा येते तेव्हा परीक्षा लवकर असते. 2-1 महिन्यात, 2-2.5 महिन्यातच एक्झाम असते आणि एवढ्या कमी टाईममध्ये तुम्ही जर मल्टिपल पुस्तकं वाचत बसले तर तुमचा सिलेबस कव्हर होणार नाही आणि आलेली चांगली संधी तुमच्या हातातून निघून जाईल. त्यामुळे हा सिलेबसचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही बुकलिस्टचा व्हिडिओ पण नक्की पहा. तर सुरू करूयात आपण आजच्या व्हिडिओ सेशनला. माझं नाव शुभम बनसोडे, चॅनलचं नाव SBMPSC अकॅडमी. चॅनल आवडला, कॉन्टेंट आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पूर्व परीक्षेचा सिलेबस पाहूयात. तर यामध्ये काही गोष्टी आधी बघूयात की हे किती मार्कांना असते वगैरे. तर 100 क्वेश्चन असतात. 100 गुणांसाठी दर्जा पदवीचा आणि दोन्ही हे आहेत, माध्यम आहेत, मराठी आणि इंग्लिश. कालावधी 1 तासासाठी असतो. MCQ क्वेश्चन आणि नकारात्मक गुणदान आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 1/4 मार्क आहेत चुकल्यानंतर. तर आपण अभ्यासक्रम बघूयात. पहिला विषय आहे इतिहास, ज्यामध्ये तुमचा आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. नेक्स्ट आहे भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. नेक्स्ट आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. नेक्स्ट आहे करंट अफेअर, चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. नेक्स्ट आहे राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी. नेक्स्ट आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. यामध्ये आहे फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन. नेक्स्ट आहे ॲप्टिट्यूड, अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. नेक्स्ट आहे बुद्धिमापन चाचणी, मेंटल ॲबिलिटी, उमेदवार किती आणि अचूकपणे कमी वेळात सॉल्व्ह करू शकतो, यासाठी हे प्रश्न आहेत. तर हे सिंपल प्रश्न असतात, पण तुम्हाला याची प्रॅक्टिस ऑब्विसली मस्ट आहे. नेक्स्ट आपण आता मेन्सचा सिलेबस पाहूयात. तर मेन्सच्या सिलेबसमध्ये तुम्हाला इंग्रजी माध्यम असणार आहे आणि प्रश्नसंख्या ही 150 असणार आहे. त्यानंतर गुण 2 असणार एका प्रश्नाला आणि टोटल 300 मार्क. टोटल तुम्हाला भेटणार आहेत 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटं. MCQ टाईप आहे. आणि यामध्ये आधी असं होतं की 3 सेक्शन येत होते. ABC. ए सगळ्यांना कंपल्सरी असायचा. बी आणि सी मध्ये चूज करायला लागायचं तुम्हाला. तर ते आता मर्ज करण्यात आले सगळे सेक्शन आणि एकच सिलेबस बनवण्यात आला. तर हेही 2022 मध्ये याचे चेंजेस झालेत. निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला सेम प्रिलियम सारखीच 1/4 असेल. तर आपण सिलेबस बघूयात. पहिला विषय आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स म्हणजे सॉम. Simple stress, strain energy, sharing force and bending moment of inertia, principal plane and stresses, slope and deflection, direct and bending stresses, theory of torsion, assumption, torsional stresses and strains. Next subject आहे manufacturing process, engineering materials and their properties, metal cutting process, ज्यामध्ये turning, drilling, milling, boring, broaching, finishing and super finishing. Plastics and their processing, metal joining processes, NC, CNC and non-conventional machining methods. नेक्स्ट आहे theory of machines, ज्यामध्ये आहे kinematics and dynamics of machine, role of friction, power of transmission equipment such as flywheel, clutch, belt drive, and governors, principle of gyroscopes and effects, application of cams. नेक्स्ट सब्जेक्ट आहे hydraulics and hydraulic machineries, ज्यामध्ये सबटॉपिक आहेत fluid and their properties, laminar and turbulent flow, Bernoulli's equation, fluid
pressure, Pascal law, surface tension, fluid flow and its measurement, hydraulic turbines and hydraulic pumps. Next subject है thermal energy and refrigeration, source of energy, conventional and non-conventional, laws of thermodynamics, principle and working of heat engines, air compressor, त्यानंतर आहे air standard, vapor, power, gas power cycle, refrigerator and heat pumps, vapor compression and vapor absorption refrigeration system. Next subject है industrial engineering and management, types of management and organization and their functions, industrial acts, types of production, plant layouts, process planning, work study, statistical, quality control and metrology. सातवा आहे power developing system and construction, ज्यामध्ये chassis, layout type subsystem of automobile, CISI, 2-stroke, 4-stroke, construction working, types of chassis and frames, CRDI, MPFI system, fuel pump, fuel injector, ECU, and for CI engine, ignition system used in the automobile. Next आहे cooling system and lubrication system. The cooling system purpose, types of cooling system, troubles and remedies of cooling system, lubrication system मध्ये types of lubricants, multi-viscosity oil, chassis, lubrication, engine lubrication, types of lubricating system, crankcase, ventilation, engine lubrication, troubles and remedies. Next आहे transmission system, construction and working of single plate, multi-plate, cone clutch, centrifugal clutch, fault and remedies of clutches, त्यांचा आहे gearbox, gearbox मध्ये construction and workings of sliding mesh, constant mesh, synchro mesh, torque converter, faults, remedies of gearbox. Next आहे steering system and starting drives, front axle, types of stub axle, steering geometry, Ackermann's mechanism, understeer, oversteer, steering linkage, types of steering gears, power steering, wheel alignment, wheel balancing, starter motor drive, Bendix drive or overrunning clutch drive, flow through drive construction and working of dynamo and alternator, specification of alternator cutouts, relay and regulator. 11th आहे differential, rear axle and brakes, differential function, construction and working principle, transfer case, types of rear axle, semi-floating, full floating bearing, 3/4 floating axle, types of brakes मध्ये आहे drum brakes, disc, hand or parking, hydraulic, air brakes, troubleshooting and ABS. Next आहे wheel maintenance and transport management, ज्यामध्ये performance of vehicles, engine, electrical and electronics, workshop layout, repairing and servicing, emission measurements and control techniques, elements of transport and its operation. Next आहे automobile, electrical and electronic system, battery starting system, alternator, charging, inspection and maintenance of electrical system. Next आहे introduction to electric vehicle, introduction to energy storage requirements in hybrid and electric vehicles, battery based in energy storage, battery specification, battery management system. Next and last आहे motor vehicle act and road safety, ज्यामध्ये आहे introduction to vehicle act, road safety, licensing, registration, motor vehicle act, taxation, insurance, etc., organization structure of RTO department, passenger comfort and safety. तर हा होता आपला मेन्स आणि प्रीचा सिलेबस पूर्णपणे. तर लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा, नाहीतर नंतर कालांतराने म्हणजे लोड येईल तुम्हाला प्रॅक्टिस करायला MCQ ला वगैरे, कारण की टाइम जास्त भेटत नाही, जो आपल्याला फक्त 1.5 तासाचा असतो. तर टाइम मॅनेजमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि टाइम मॅनेजमेंट करणं तुम्ही मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत MCQचं, तरच या गोष्टी कव्हर होतील. थँक्यू.